नांदेड जिल्ह्यातील माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता सामाजिक कार्यकर्ते आनंद तुपदाडे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारले आहेत। विविध प्रलंबित प्रश्न, घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान आणि कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। नेमकं काय आहे मागण्या पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आनंद तुपदाडे यांचे आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। गेल्या 10 महिन्यात चौथ्यांदा उपोषणाला बसल्याचा दावा करत त्यांनी शासनावर केवळ आश्वासने देऊन वेळ काढूपणा केल्याचा आरोप केला आहे। उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे सन 2017 ते 2026 या कालावधीत मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले अनुदानाचे उर्वरित हप्ते तात्काळ वितरित करण्यात यावे। याशिवाय शहरातील सौर ऊर्जा प्रकल्पातील कथित 10 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी आणि पाणीपुरवठा योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। आनंद तुपदाडे यांच्यासह अनेक नागरिक या उपोषणात सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। माहूर नगर पंचायत पुढे ह्या अगोदर सुद्धा हे चौथं उपोषण आहे आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। या अगोदर सुद्धा बरेच वेळा आमच्या माहूर नगर पंचायत पुढे आंदोलनं झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलं, पण आम्हाला फक्त लेखी स्वरूपामध्ये आश्वासनच भेटले। आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळापासून आमरण उपोषणापासून आम्ही माघार घेणार नाही। जी मागणी पूर्ण झाली ते बी पूर्ण झाली नाही, थोडंसं बाकीच आहे। त्याच्यामध्ये ज्यांनी घरकुल लाभार्थ्याच्या निधीमध्ये अपहार केला, ज्यांनी भ्रष्टाचार केला 2,07,01,724 रुपयाचा, त्यामध्ये फक्त कर्मचाऱ्याचे नावं हे झाली, पण त्यावेळी नगराध्यक्ष कोणत्या नगराध्यक्षाचे त्यावर व्हाउचरवर सह्या होत्या हे सुद्धा नगरपंचायतने आम्हाला स्पष्ट करून दाखवावं। आणि जे बी याच्यामध्ये सहभागी आहेत, जो बी नगराध्यक्ष ह्यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर सुद्धा चौकशी करून त्याच्यावर बी कारवाई व्हावी, उच्च कारवाई व्हावी। आणि माहूर शहरातील लाभार्थ्यांना न्याय मिळावा। जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही। हे आमचं शेवटचं उपोषण असेल। माहूरच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सुरू असलेल्या या उपोषणाकडे आता प्रशासन आणि शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य होणार की आंदोलन आणखी तीव्र होणार हे येणारे दिवस ठरवतील।